नमस्कार. सांगली शहरासह संबंधित जिल्हाभरामध्ये ज्या बिअर शॉपे आहेत, वाईन शॉप आहेत, या वाईन शॉपमध्ये गोवा बनावटीची दारू विक्री केली जाते. त्याशिवाय जे वाईन शॉप आहेत, बिअर शॉपी आहेत, यामध्ये त्या ठिकाणी बसून दारू प्यायला त्या दुकानदारांकडून मुभा दिली जाते आणि हे कुठंतरी अवैध आहे, बेकायदेशीर आहे, अशा तऱ्हेची भूमिका घेत आज राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले, अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलेले. दारूच्या बाटल्या, मद्याच्या बाटल्या गळ्यामध्ये अडकवून त्याचा हार तयार करून या विभागाचा या निषेध करण्यात येतोय. आपल्याबरोबर बर्गे साहेब, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की भूमिका आहे, काय मागणी राहणार आहे? आमची मागणी एवढीच आहे की देशाची नव्हे, संपूर्ण राष्ट्राची युवा पिढी बर्बाद व्हायली आहे. दारू पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि दारूचे दर वाढल्यामुळं इथं बनावट दारूचा सुळसुळाट आहे. हुबळी मेळ म्हणा, कर्नाटक, गोवा, अन्य राज्यातून आपल्या इकडं दारू येते. ती कुणाच्या आशीर्वादाने येते? आपल्यात एवढंच आमचं म्हणणं आहे की माननीय अधीक्षक साहेब काय करतात, त्यांचं काम काय आहे, त्यांच्या कामाची पद्धत काय आहे? ही दारू जर इथं आली आणि युवा पिढी बर्बाद झाली तर आरोग्यास धोकादायक आहे. लिव्हर खराब आहे, त्यात युवा पिढीचे लिव्हर खराब आहे, वयस्कर माणसांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तर ही दारू पहिल्यांदा बंद झाली पाहिजे. तसेच अवैध साठा बंद झाला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अवैध साठा केलेला आहे, त्याच्यावर छापे मारून ते पकडले पाहिजेत. मी तुम्हाला जर गावात नसतील तर आम्ही आमची टीम सहकार्य करतो, तुमच्या सोबत आहे. पण तरीसुद्धा त्यांची मानसिकता दिसत नाही. याचा अर्थ काय? मग कुठलं राजकारण, आर्थिक राजकारण आहे का, कुठलं राजकारण का वर्ण दबाव आहे, याचा मला उलगडा झाला पाहिजे. तसेच ज्या आम्ही लिस्ट दिली, इथं शेजारीच बिअर शॉपी आहे, तिथं बसून पितात, क्वार्टर विकली जाते. जे बिअर शॉपीला काय आहे, वाईन आणि बिअर, तिथं क्वार्टर विकली जाते, बरेच देशी दारू विकली जाते, सगळ्या प्रकारची दारू विकली जाते. कुणाच्या आशीर्वादाने? हे जर बंद झालं नाही तर आमचा इशारा आहे, इथं आम्ही दारू आणून ओतणार, त्याच बाटल्या, मोकळ्या बाटल्या इथं आत फेकणार. नक्कीच या निमित्तानं आणखी काही पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बोलूया. कोळी साहेब, काय सांगाल, काय की कारण इतर जिल्ह्यांमध्ये जशी कारवाई होते तशी सांगली जिल्ह्यामध्ये कारवाई होताना दिसत नाही? सांगली व शहर परिसरामध्ये आज बनावट दारूचा सुळसुळाट झाला आहे. त्याचं कारण असं आहे की शेजारीच आपली कर्नाटकची बाँड्री आहे, तिकडं कोल्हापूर आहे, कोल्हापूरच्या बाजूला कागलमध्ये कर्नाटकची बाँड्री लागते. त्यामुळे हुबळी मेड, गोवा मेड असेल, या दारूमुळं अक्षरशः माणसाच्या शरीराची चाळण होऊन आज युवा पिढी बर्बाद होत आहे. कॅन्सर, असाध्य रोगांना बळी पडलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की आज मद्याचे दर वाढल्यामुळे या लोकांनी हा मधला मार्ग काढून एक्साईज खात्याला हाताशी धरून हा काढलेला मार्ग आहे. त्यामुळं आज युवा पिढी असेल, वयोवृद्ध असेल, यांचं शरीर धोक्यात आलेलं आहे आणि त्याला सर्वस्व जबाबदार राज्य उत्पादन शुल्क आहे असा माझा आरोप आहे त्यांच्यावर. त्यामुळं त्यांनी सेवाही प्रामाणिक बजावावी व शासनाचा आज करोडो रुपयाचा महसूल अशा या अधिकाऱ्यांच्यामुळं बुडत आहे. तरी माझं आज या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांना सांगणं आहे की सरसकट कारवाई करावं. बनावट दारूची एक बॉटल येणार नाही सांगलीत, याची तुम्ही दखल घ्यावी असा मी आज त्यांना इशारा देतो. अन्यथा पुढील काळात बनावट दारू आपल्या कार्यालयावर फेकून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा मी आज इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याबरोबर हसन मुजावर आहेत, काय सांगाल त्याच्या? मी PSR ह्युमन राईटचा सांगली जिल्हा अध्यक्ष आहे, सचिव आहे. शिवसेनेने केलेले हे काम युवा पिढीला सार्थक बनवणार आहे आणि मी जनतेला आणि शासनाला जाहीरपणे सांगू इच्छितो, 10 ते 15 वर्षापूर्वी
मुंबईमध्ये होल्टम दारू प्रकरण झालं. त्या होल्टम दारू प्रकरणामध्ये कमीत कमी एक 100-200च्या वर जीव गेले, त्यांचे संसार उघड्यावर पडले. आणि असं असताना शासन या अधिकाऱ्यांना, चपराशीपासून अधिकाऱ्यांना जे गाड्या घोडे त्यांना अधिकार दिलेले असतात, ते कशासाठी दिलेले असतात? शासनाचा फायदा करावा. परंतु शासनाचा फायदा न करता टेबलाखालची काहीतरी मली मिळते का बघून ह्या जनतेला वेठीस धरण्याचं काम हे शासनाचीच लोक करत असतात, असा आमचा जाहीर आरोप आहे. आणि ते कुठंतरी थांबलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. नक्कीच या निमित्तानं सांगली शहरासह जिल्हाभरामध्ये या ठिकाणी जे अवैधरित्या दारू विक्री होते, अवैधरित्या वाईन शॉप असतील किंवा बिअर शॉपे असतील, यामध्ये दारू पिण्याला जर मुभा दिली जाते, खऱ्या अर्थानं ते अवैध आहे, बेकायदेशीर आहे. आणि असं सर्रासपणे सांगली शहरासह इतर ठिकाणी हा प्रकार सर्रासपणे पाहायला मिळतोय. त्याशिवाय बिअर शॉपीमध्ये जी दारू आहे ती सुद्धा या ठिकाणी विकली जाते, काळ्या बाजारानं विकली जाते, अशा तऱ्हेचा आरोपही शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला. आणि जर यामध्ये सुधारणा न झाल्यास इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात येतोय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.